शांतताई, झाला का स्वयंपाक? हो झाला तरी. नाही ते महाराज जी घाई करत आहेत की नाही जायसाठी, तर मी म्हटली नैवेद्य वगैरे करून टाकू. काहून जेवण करून नाही जात का ते? माहित नाही बाबा. अरे इंदू, जेवण करायसाठी सांगून दे त्यांना, मग त्यांची इच्छा. हा, जेवतील नाही जेवतील. हो सांगते. हो स्वयंपाक तर झालाच आहे, जेवण करून घ्या म्हणा. हो सांगते बाबा आता त्यांना. नाही तर का सांगायचं आपलं काम. मग त्यांची इच्छा, जेवायचे की नाही जेवायचे. आणि इंदू त्यांना शिदा वगैरे देऊन देशील. ताई, ह्या पूजेसाठी पण शिदा द्यावा लागते का? अहो इंदू, कोणतीच पूजा राहो, आपण महाराजजींना बोलवतो ना, तर देऊन द्यावा शिदा. शिदा दिल्याने काही कमी होत नाही, उलटा आशीर्वाद मिळते, दुप्पट होते आपल्याकडे जो पण राहते तो. का देऊ तर शांतताई शिद्यामध्ये? आता ते पण माहित नाही आहे का इंदू तुला, का द्यायचं राहते शिद्यामध्ये? तर माहित आहे ना शांतताई, माहित आहे, पण विचारून राहिली मी. सांग बरं मग, का द्यावं लागते? तर तांदूळ द्यावा लागते ना, डाळ झाला. नाही हो इंदू, तांदूळ डाळच नाही, अजून द्यावं लागते. वांगे द्यावं लागते, आलू द्यावं लागते, टमाटर, मिरची, जो आहे आपल्याकडे तो द्यावा लागते. नुसते डाळ भातच खातील का महाराजजी? भाजीचा नाही देशील? भाजीचा पण द्यावा लागते नाही? नाही तर का सगून म्हणून 2 वांगे, 2 आलू, 2 टमाटर, 2-4 मिरच्या अशा देऊन दे. आणि तांदूळ सवा पायली द्यायचा, मोजून द्यायचा 5 पाव. हो का, अंदाजे नाही का? नाही नाही, सवा पायली देतात. आणि शांतताई, डाळ डाळ किती द्यायची? डाळ देऊन दे 1 वाटी. रजनी, चल का बाई थोडासे त्या डब्यातले तांदूळ काढून देशील? हो चला येते. अहो बापा इंदू. का झालं आई? अहो बापा, ते महाराज वाट पाहून राहिले ना. नैवेद्याच्या आणायसाठी आली तर इकडेच लटकली बापा. हो नेते ना नेते. रजनी चल बरं, मी नैवेद्याच्या काढते, ते तू थोडासे तांदूळ की काढून दे. हो चला. माधुरी, इकडे येऊन काऊन बसलीस बाई? आजी, तिथं धुवा झाला होता की नाही, तर कसंच तरी वाटत होता मला, म्हणून इकडे येऊन बसली मी. हो बरोबर आहे. शांता काकू, विशाल का करते? विशालचा ना अभ्यास सुरू आहे, तो काय म्हणतात कुठं, लायब्ररी मध्ये जाते. आता पेपर आहेत म्हणते 1-2. असं कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी सुरू असेल ना विशालची? हो तसाच. आई, तुम्ही किती वाजे आला तर? मी ना, तो भाऊ शाळेत आला ना आमच्या इथला, त्याच्यासोबतच आली. हो 10 वाजे पोहोचून गेली मी. मला माहितच नाही तुम्ही आल्या म्हणून. मी तरी 12 वाजे आली असेल. हो, तू नव्हती, रजनी होती बापा. मी आली तर रात्री ना गावी लाईट गेली होती, तर बरोबर झोप झाली नाही. आता अशा ना डुलक्याच येत होत्या नुसत्या. तर म्हटली आता महाराजजीला वेळ आहे यायला. माधुरी सोबत बोलत बसली तिच्या बेडरूम मध्ये तिकडे. माझा ना डोळ्यात लागून गेला. दोघे आजी नातनी झोपून गेला आम्ही. मग ते रजनीची पोरगी असेल नाही, हे का नाव आहे, सिटी प्रसाद गे दिलं ते. हो, ते रजनीचीच मुलगी आहे. हा, ते आली बापा उठवायसाठी. तेव्हा कुठं उठलो मग. झालं का तुमच्या गावचे परे बिरे संपले असतील ना? हो झाले संपले, आटोपले वगैरे. सुनेचीच तयारी होती येतो म्हणून. मी म्हणली तुझ्या असेल तर करू लागशील म्हटले स्वयंपाक पाणी. मी जाईन तर का करीन वगैरे म्हणा, पण तेवढं नाही करत. होती वगैरे तिचीच तयारी. आता आजच नाही जमला तिला. बरं झाला बापा, तिथंच होती तर नाही जमला, तर नाही तर उपादच आली असती इथं आल्यावर. कशाची उपाद आली असती आई? तो का आपल्या हाताचा आहे का? हो नाही आहे, पण पूजे विगीचे मध्ये जमत नाही ना. हो ते तर आहे म्हणा आई. कधी संपले तुमचे परे बिरे? झाले आई, 4-5 दिवस झाले संपले तर. हो, आता सगळ्यांचे झाले बिले परेगी लावून, पण आता हा पाऊस कसा करते तर माहित नाही. 2 दिवस झाला ऊनच तापून राहिले खूप. थोडाफार आला ना ऊन तापली तर काही नाही. आता अशी ऊन तापेल तर मग लावले परे खराब होतील ना. हो तापते, ऊन तर खूपच तापते ना, आला वगैरे पाऊस तर मग खूपच येते. आता थांबा आई, आता जाऊ नका गावी. किती दिवस झाले तुम्ही आले नाही. हा बेटा, कसं आहे, घरी पाहावं लागते. नाही म्हणलं, आता तुमची नातीन आली आहे तर थांबा आता. थांबीन 2 दिवस मग जाईन. काहून नाही बापा, आता राखी येऊन राहिली तर सून नाही जाईल का बापा राखी बांधायसाठी आपल्या माहेरी? म्हणेल हिला समजत नाही का म्हणेल खेळमीला. राखी आली तरी पोरीच्या घरी आहे म्हणेल. मग सगळा विचार करावा लागते ना पोरी. आजी थांबशील ना ग? मम्मी ना कामामध्येच राहते आजी. तू राहते तर करमते, चांगल्या गोष्टी बिष्ट्या सांगते तू बढिया. पाहतो मग, राखीच्या 1 दिवसाच्या आधी चालली जाईन. हो आता थांबा. अजून डिलिव्हरीसाठी तर याल मग सोबत राहायला इंदू सोबत. मी नाही येत बापा, माधुरीची सासू आहे ना, येईल ते, बोलवतील तिला. माधुरी का म्हणत होती तुझी सासू, येईन म्हणे की नाही? नाही ना, येईन म्हणत होते आई. तशी चांगली आहे म्हणा तुझी सासू बिसू. शांतताई, इंदुताई म्हणून राहिले की आता ताटा वगैरे बनवा म्हणा, जेवणाच्या वगैरे नाही का? कोणाकडे बनवा म्हणत आहेत? तिकडे समोरच म्हणून राहिले. आणि महाराजजी आहेत का, जेवण करून जाणार आहेत? नाही म्हणत आहेत जेवण करायसाठी, उशीर होईल म्हणत आहेत. सका जाऊ दे मग, नाही म्हणत आहेत तर. हे विशाल सोनू वगैरे नाही आले बापा आतापर्यंत. रजनी तू बनवतोपर्यंत चटया वगैरे ठेव, पाणी वगैरे. मी ना यांना फोन लावून घेते. मुलांना या म्हणते आणि यांनाही या म्हणते. आताच तर सरपंच भाऊ बोलले ना शांताराम भाऊ सोबत या म्हणून जेवण करायसाठी, तर हो म्हणाले. आणि मी पण सिटीला पाठवली बाबांना बोलवून आण म्हणून.
तर ते पण येतील आता. हो का? हो, ताट्या वगैरे लावतपर्यंत येऊन जातात. हो हो, चल मग. कावेरी कावेरी का झालं? नाही म्हटलं कशाचा विचार करून राहिली? तितक्या वेळचा आवाज देत आहो मी तुला. हा कधी आवाज दिले तुम्ही? मला तर आवाज नाही आला. तेच तर म्हटलं मी की तू कोणत्या विचारात आहे. भातात पाणी बिणी टाकले की नाही? नाही तर बस जळून जाईल. भात शिजला ना, भाजी आहे ते चुलीवर आहे ते. अरे भाजी आहे का? बटा माझाच पोपट झाला. का झाला? आईसोबत भांडण बिंडण झाला का अजून? का तुम्हाला नुसती मी भांडणारीच दिसते का? अशी एवढी झगडेली आहे का मी? नाही नाही, तसं नाही. तू चुपचाप आहे की नाही? आणि आवाज दिलो तर बोलली नाही म्हणून. काही नाही, ते मी परा लावायला गेली होती ना, ते मुकुटदम भाऊकडे. हा तर का झाला? पैसे आणून देतो म्हणाले ना, पैसे नाही आणून दिला. फोन लावली तर सासूरवाडीला गेलो आहो म्हणत होते. तर मग याच्यात चिंता करण्याची कोणती गोष्ट आहे? बोलले ना तुझ्यासोबत फोनवर की सासूरवाडीला गेलो आहो म्हणून. हो, पण काल येईन तर आणून देईन म्हणत होते ना. कालही नाही आणून दिला आणि फोनही नाही केला. अरे दादा, सासूरवाडीला गेले म्हणून राहिली ना तू? हो बाबा, त्यांच्या आजी सासूची तब्येत खराब आहे म्हणे, फोन आला म्हणे तर गेले होते. हा मग झाला, ते म्हातारी टपकली बिपकली असेल. हो, तर तोच विचार करत होती मी, फोन लावू का नको लावू. राहू दे आता फोन नको लावू. मग सायंकाळी लावशील जर नाही येतील तर. बघ बरं शिजली का ते लवकर भाजी? बनव, ताट बनव पटकन, मला उशीर होत आहे ना. बनवते ना हो बापा, आज काहून तर झोपच नाही खुलली. अरे अलार्म वाजला होता तरी? हो, वाजला होता अलार्म, मीच बंद केली आणि म्हटली थोडा वेळ लेट, ते डोका दुखत होता तर बापा उठली तर 7 वाजून गेले होते. तुमची आई नाही आवाज नाही दिला? आई कशाला आवाज देईल? मी काय म्हणते, पांडूची ट्युशन लावून टाकू. आता ट्युशन लावायची कोणती गरज आहे? तू थोडासा सांगू नाही शकत का पोराला? तर का रोज मी घरीच राहते का सांगायसाठी? आणि ना, मुलं आई वडिलाचे नाही ऐकत, ते टीचरची बरोबर ऐकतात. इथं कुठं ट्युशन लावशील? कोण घेते ट्युशन? ते गुरुजी आहेत तर बाहेर गावचेच आहेत. हे लक्ष्मी घेते ना ट्युशन. का म्हणून राहिली लक्ष्मी घेते ट्युशन? हो, लक्ष्मी घेऊन राहिली ट्युशन, तर म्हणून म्हणली लावून टाकायचा. हा तर मग लाव ना. तर काल ना काकू वावरात जात होत्या तर सांगितलं की लक्ष्मी ट्युशन घेणार आहे म्हणून, तर लावते का म्हणे. तर मी म्हणले हो लावा ना, म्हटलं घेऊन राहिले तर मग गेली होती मी विचारायला लक्ष्मीला. 1 तास शिकवीन म्हणे आणि 500 रुपये महिना म्हणत होती. बापा, 500 रुपये महिना? हो, मी पण म्हटले जास्त होत आहे म्हणून, तर म्हणे 100 रुपये कमी देऊन द्याल म्हणे तुम्ही म्हणे. जाऊ द्या ना, आपला पोरगा हुशार होईल ना. असाही शाळेतून येते तर नुसता खेळत राहते. हो ठीक आहे ना, आता लावून टाक. आता राखी झाल्यावरच सुरू करीन म्हणत होते. फोन आला ना. जाऊन बघ ना, तू जास्त फोन वाचून राहिला. जा. हॅलो मुकुटदम भाऊ, बोला. हॅलो बाई, मी येतो तुमच्या गावी अर्ध्या तासामध्ये. हो का भाऊ? हो, या. ठीक आहे बाई, ठेवतो फोन. हो भाऊ, ठीक आहे. अरे माधुरी, कटला का फोन? नाही, झालं ना बोलून. बापा, एवढ्या लवकर बोलून झाला? कोणाचा फोन होता आता? त्या मुकुटदम भाऊचाच होता फोन. हो का म्हणाले? येतो म्हणाले ना अर्ध्या तासामध्ये. असं. हो, त्या रजनी वहिनीला, दुर्गा वहिनीला बोलवा लागेल ना, ते येऊन राहिले पैसे द्यासाठी. तर फोन करून सांगून देते त्यांना, अर्ध्या तासामध्ये येणार आहेत तर तुम्ही येऊन जा म्हणून. वेळ आहे ना, आता वेळ आहे. तू आधी मला जेवण घेऊन दे, माझा टिफिन वगैरे बनवून दे, मग करत बसशील फोन. हो, तशी करते. तुम्हाला जेवण देऊन देते, ताट बनवून देते तुमच्या, आणि मग करते फोन. बाबा, भाजीमध्ये पाणी नाही टाकली होती ना, बुड्या तर नाही लागली. का झाला बापा यांना? 3-4 वेळ चालले गेले. का झालं? 3-4 वेळ गेले ना तुम्ही? माहित नाही, पोट दुखू येत आहे माझ्या. सरपंच भाऊच्या इथलं जेवण रात्रीच्या पचलं नाही वाटते. पचला नाही, जास्त भजे खाल्ले असणार. मी तर जेवली ना, आम्हाला तर काही नाही झालं. तुमच्या असं आहे, जे आवडते वस्तू ते मग खायचंच काम. येऊ द्या. अरे शांता, येतो मी वावरातून. पोटामध्ये चांगला नाही लागत म्हणताना अजून वावरात चालले का? अरे पाईप वगैरे लावा लागतील ना, पाणी नाही येऊन राहिला, बांधे वाळून राहिले ना. तर नंतर जाल ना, त्या मार्गाला जाल. आता एक काम करा, निंबू पाणी वगैरे पिऊन घ्या आणि थोडासा आराम करा. नाही, आता ठीक वाटत आहे, तेवढं काही नाही वाटत आहे. आता जाऊन येतो ना, पाईप वगैरे लावून येतो, मग दुपारी करतो आराम. ऊनही खूप तापते उन्हाळ्यासारखी. बघा बापा, आता तुमची इच्छा, बरं वाटत असेल तर जा. हो, आता जेवण करायच्या वेळेपर्यंत येऊन जातो. थोडासा कसा व्यायामही होऊन जाईल, फिरून येईन तर. किती वेळा झाला म्हणली तर मी तुम्हाला, सकाळीच जात जा म्हणून थोडासा फिरायला. हाय, पेटी निघून राहिली ना तुमची, किती पेटी निघाली आहे, ते कमी झाला पाहिजे की नाही? हे शांता, माझ्या पेटीला नजर नको लावू बाबा. बापा, मी अशी बोलली तर नजर लागते नाही? अशी पेटी असली तर खाता बिता घरचा दिसतो ना. हो, ठीक आहे. जा तुम्ही वावरामध्ये.
मोठे खात्या पित्या घरचे दिसतं म्हणतात. आणि तू कर ना ते व्यायाम, तू इथं आहे ना मग जाडी जुडी. कुठं व जाडी जुडी आहे, बरोबर आहे मी आपल्या मानाने. माझी कुठं पेटी निघाली आहे तुमच्यासारखी. कोणीही म्हणतील तुम्हाला 5-6 महिने झाले काका बा म्हणून. ताई का झाला, कोणावर हसत आहे बापा? कोणता तू कधी आली, कोणावर नाही हो, अशीच तुझ्या भाऊजीवर हसली. काऊन ताई भाऊजीवर कशाला हसली? अशी सहजच नाही का? झाला ताई स्वयंपाक वगैरे? हो झाला ना, स्वयंपाक झाला. कशाची भाजी केली? भाजी ना मी डाळ वांगा बनवली. तू का बनवली? मी ना ताई मुंगटीच्या वरण बनवली. फोडणीच्याच? असा हो का बनवेल काही समजत नाही. ताई तुझा फोन बंद आहे का? लागली तर लागलं नाही? नाही ना, सुरूच तर आहे. नाही लागलं ताई. सोनू जवळ असेल, काही करत असेल तर इचक बिचक. काय म्हणता? हे सूर्यकांत ताईनं फोन केला होता, तो पैसे आणून देणार आहे म्हणे, मुकुट भाऊ नाही का, तर या म्हणाल्या. पैसे आणून देणार आहे म्हणते, तर मग कधी येणार आहे माहित आहे का तुला? 5-10 मिनिटात येणार आहे असं सांगितलं बाबा. तर म्हटले चालले जाऊ आपण. चल ना तर ताई, मग का जेवण वगैरे करते? नाही हो, जेवण करायला वेळ आहे आता, कपडे बिपडे धुईन म्हणत होते. चल बापा आता म्हणून राहिली तर. हो चल ना तर. काय झालं कावेरी? तुमच्याजवळच देऊ पैसे की बाया येऊन राहिल्या? नाही भाऊ, मी बोलवली त्यांना, त्यांच्या समोरच द्यायला बाबा पैसे. नाही तर सब करतील की बाय कावेरीनं दलाली तर नाही खाल्ला. एका बाईवर 20 रुपये घेतलं नाही बाईनं ना, तर अशा गोष्ट करून राहिली. का म्हटलं भाऊ? नाही काही नाही, ठीक आहे म्हणलं. मी का म्हणतो भाऊ, ते आपली गोष्ट झाली होती ना 20 रुपयाची एका बाईवर, ते देऊन द्या बा. त्यांना माहित नाही झालं पाहिजे बायांना, नाही तर फालतू माझी बदनामी होईल. हो ठीक आहे ना, आता म्हणलं होतं तर द्यावं तर लागेलच. हो द्या, पटकन द्या. 1120 रुपये झाले म्हणजे. नाही बाई, 1120 रुपये नाही होत. बाबा कसा हिशोब केला भाऊ? 1120 रुपये नाही होत म्हणतात. पूर्ण एकूण 10 दिवस तुमच्याकडे आलो आम्ही. हो 10 दिवस आले. हो तर एकूण बाया किती होतो आम्ही? 8 जणी होतो ना, तर त्या 4 जणी 4च दिवस आल्या. 4 जणीचेच लावा 10 दिवसाचे किती पैसे होतात? 800 रुपये होतात की नाही? 20 रुपये एका बाईचे, तर एका दिवसाचे 80 रुपये. बाई 4 जण कसे? तुम्ही स्वतःच्याही लावल्या का? वा भाऊ, मस्त सांगता ना तुम्ही. मी स्वतःच्या लावीन नाही तर का? म्हणजे मी स्वतःला सोडीन आणि दुसऱ्या बाया आणीन, त्यांच्याकडून त्यांचे 20-20 रुपये घेईन. म्हणजे हा कुठला हिशोब आहे तुमचा? आणि असं विचारच कसे केला तुम्ही? माझे पण पैसे द्यावे लागतील ना 20 रुपये एक्स्ट्राचे. मोठी चालक आहे बाई तर. हे बघा भाऊ, मी आधीच म्हटली माझ्याशी चालाकी करू नका तुम्ही. एक बाई नाही मिळू देणार मी पुढच्या वर्षी तुम्हाला. तुमच्यासाठी मी स्वतःच्या भावाच्या वावरात नाही गेली. ते माझी भावजा आताही माझ्यासोबत बोलून नाही राहिली. मग ठीक आहे, तुमच्या म्हणण्यानुसारच मी तुम्हाला देतो, तुमचेही 20 रुपये देतो एक्स्ट्राचे. पण मी काय म्हणतो, माझ्याकडे काही तुम्ही रोजी नाही आली नाही पहिल्या दिवशी. हुंड्या पद्धतीने तुम्ही पराखतले, तर मी तिथं गाडीचा भाडा आणि ते जे तुम्ही 20 रुपये म्हणता एका बाईवरती, ते मी देणार नाही आणि गाडीचा भाडा काढतो. असे कसे भाऊ? असे कसे? मग आधी काऊन नाही सांगितलं पहिल्याच दिवशी तुम्ही? बाई तर समजायला पाहिजे ना तुम्हाला. माझ्याकडे रोजी ना आले का तुम्ही पहिल्या दिवशी? मी म्हटलोय तुम्हाला की रोजीनीची पराखोदा म्हणून, तुम्ही नाही ऐकलंय. त्या दिवशीची तुम्हाला डबल रोजी मिळाली ना, 350 रुपये रोजी आहे, तर तुम्हाला त्या दिवशीची 700 रुपये रोजी पडली एका बाईला. मी कशाला गाडीचा भाडा भरू मग त्या दिवशीचा? हुशार आहे ना माणूस. नाही भाऊ, असं नाही चालणार. ठीक आहे, येऊ द्या बायांना, मी त्यांच्या समोर बोलतो. हे 20 रुपयाची गोष्ट सांगतो त्यांना. हे बघा भाऊ, काम निघाला म्हणून ठोकळ नका हो. 20 रुपये एका बाईच्या मागे घेते म्हणून मी पहिल्याच दिवशी तुम्हाला म्हटले होते. तुम्हाला पटलं नाही तर नाही म्हणायला पाहिजे होतं सरळ. पहिल्याच दिवशी मी खुलवून सांगितली होती ना की ही गोष्ट तुमच्या ना माझ्यामध्ये राहील म्हणून. तर मी कुठं नाही म्हणत आहो. मग किती देतो म्हणता? किती देतो म्हणता? पहिल्या दिवशीच्या 8 जणीचे मायनस केला पैसे, तर तुम्हाला 960 रुपये येतात. द्या पटकन द्या, ते 960 रुपये द्या. बाया आता आलाच समजा. हो देतो. आणि गाडीचा भाडा पहिल्या दिवशीचा प्रत्येक बाईकडून 50-50 रुपये, तो कमी करून मी तुम्हाला बाकीचे पैसे देणार. गाडीच्या भाड्याचा आहे ना, बायांना येऊ द्या, त्यांच्या समोर हे गोष्ट ठेवाल तुम्ही. पण बघा आताही सांगते, हे 20 रुपयेवाली एका बाईच्या मागे 20 रुपयेवाली गोष्ट तुम्ही जर केली ना, तर बघा मग तुम्हाला पटलं म्हणून हो म्हणाले, नाही पटलं असतं तर नाही म्हणायला पाहिजेत होता. नाही ना बाई, मी जबानीचा पक्का माणूस आहो, मी नाही बोलणार. हे घ्या, इथं 1000 रुपये आहेत, 40 रुपये वापस द्या मला. हो चला बाबा, तो बसून गेलाय खुर्चीवर मुकुटदाम. चला देतो, नंतर देतो. त्या बाया आल्या. ठीक आहे. ठेव दे बाबा पटकन पैसे. या काकू सूर्यकांताला सांगितलं नाही का? सांगितलं ना बाबा, सांगितलं. येतो म्हणत होती ना, येईल. चला आता एवढ्या जणी आल्या ना तुम्ही, आता हिशोब करून टाकू. करायचीच आहे का आतापर्यंत हिशोब? काकू ते भाऊ आताच आले ना, आता चहा वगैरे झाला, चहा वगैरे पेला, आता बोलतच होती त्यांच्यासोबत. मी म्हणले आता तुम्हाला येऊ द्या, मग करू हिशोब पाणी. 1-2 जणी पाहिजेत ना, 1 तरी जण पाहिजेत होती नाही का? का कमी देणार होती का पैसे? आम्हाला माहित आहे आमच्या जवळ लिहिलाच आहे आम्ही किती दिवस गेलो म्हणून. तेवढे भेटले चालला बाबा.
आली ना सूर्यकांताई आली. सांगितली ना काकू, सांगितली फोन करून येतं म्हणाल्या वहिनी. रजनी माझ्या वहिनीला सांगितली नाही का? सांगितले ना ललिता ताईला. म्हणलं मुकुटदम भाऊ आले आहेत पैसे द्यासाठी आपल्या रोजीचे. चला म्हटली तर म्हणाला मला नाही पाहिजेत म्हणाला पैसे, मी नाही जात म्हणाला. आणि म्हणते ललिता माझ्या नंदेलाच होतील म्हणते ते पैसे, म्हणते सांगून देशील म्हणते, अशी बोलली. चला आल्या का सगळे जणी? करू का मग हिशोब? हो करा ना भाऊ करा. सांगा बाबा 4-4 दिवस कोण कोण होते, त्यांच्या आधी देऊन देतो पैसे. झालाय का हिशोब करून? नाही नाही वहिनी, व्हायचा आहे हिशोब करून, आता सुरूच करत होते भाऊ. हे बघा आधीच सगळ्यांना सांगतो मी, तुम्ही पहिल्या दिवशी आले माझ्याकडे तर रोजीने आले नाही माझ्याकडे. पराख होतायच्या त्या दिवशीचा तुम्ही हुंडा घेतला, त्याच्यामुळे तुमच्या या जायचा खर्च एका बाईचा 50 रुपये मी मायनस करणार आहोत. आधीच सांगतो तुम्हाला. भाऊ असं कसं मायनस करणार आहे? तुमच्याच वावरात आलो ना आम्ही, पराख खोदला तुमच्याच वावरातला ना. हे बघा बाई, माझ्याच वावरातला पराख खोदले, पण मी तुम्हाला म्हटलं होतो की रोजी न खोदा. तुम्ही नाही म्हटले, तुम्हाला पाहिजे होता हुंडा. त्या दिवशी तुमची डबल रोजी पडली की नाही? बाबा चुप राहा ना सगळेजण. काव 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 कशाला करतात माहित नाही 50 रुपयासाठी. पण हे बघा भाऊ, तुमच्या हा बरोबर नाही आहे. तुम्हाला या जायचा खर्च द्यायचा नव्हता त्या दिवशीचा, तर तुम्ही त्या दिवशीच आम्हाला म्हटलं असतं. बाई त्या दिवशी तुम्हाला म्हटलं असतो, तुम्ही दुसऱ्या दिवशी माझ्या वावरात आले असते का? सांगा बरं. तुम्ही कास्तकार आहात. हो तोही तुमचं म्हणणं बरोबर आहे. मधातूनच तर तुम्ही बंद केले. 4 दिवस आले माझ्या वावर तसंच ठेवले. तरी तुम्हाला मी पूर्ण रोजी देत आहो. मी आपल्या जबानीचा पक्का आहो. 350 रुपये म्हटलं तर 350 देत आहो. माझ्या ठिकाणी दुसरा राहिला असता तर 350 रुपये रोजी दिलीच नसते तुम्हाला. 300-250 रुपये दिली असते. कसं आम्ही 350-250 रुपये घेतला असता? काही काचाच्या गोळ्या आहेत का खेळायच्या? अजीबाई तसेच करतात ना, पूर्ण लावतपर्यंत जर नाही आले तर कमी करतात रोजी. तुम्हाला का सांगू आता. पहिल्या दिवशी तुमची 700 रुपये रोजी पडली पराख खोदले तर, आणि मग नंतर 3 दिवस 350-350 रुपये रोजी, तर तुमचे 1740 रुपये झाले. बापा 1740 रुपये कसे कसे झाले भाऊ? हो रजनी, आपले नावेत ना ते. हे 4 दिवस आल्या ना काकू वगैरे, त्यांचे सांगून राहिले. तू ऐक ना बरोबर. कावेरी होला हो मिळवून राहिली आहे मुकुटदम भाऊच्या. का काळा आहे बापा इथं काहीतरी. तर हे झाले 1740 रुपये. तुम्ही जे 4 बाया आल्या ना आधी त्यांचे. आता बाकीच्या 4 बाया 10 दिवस आले माझ्याकडे, आणि बाकीच्यांचे जे 10 दिवस आले ना, प्रत्येकीला 3800 रुपये आलेले आहेत.